महाराष्ट्रात जगप्रसिद्ध अजिंठा वेरूळ लेण्यांव्यतिरिक्त अभिमान बाळगावा अशा अनेक वास्तू आहेत। यातच यादवांची राजधानी असलेला देवगिरीचा दुर्ग म्हणजे दौलताबादचा किल्ला हा त्यापैकी एक आहे। आज जो दुर्ग आपण पाहणार आहोत तो उभा राहायला 200हून अधिक वर्ष खर्ची पडले। या किल्ल्याची विशेषता म्हणजे सैनिकाच्या व युद्ध सामग्रीच्या बळावर हा किल्ला कधीच जिंकता आला नाही। तो प्रत्येक वेळी जिंकला गेला फक्त फितुरीने, विश्वासघाताने आणि रक्तपाताने। याचे कारण म्हणजे या किल्ल्याची अद्वितीय रचना। किल्ल्यावर आक्रमण करायचे म्हटले तर 4 तटबंदी पार करून सैनिकाला दरवाजावर यावे लागे। त्यात शत्रूंची दिशाभूल करणारे दरवाजे, पाण्याने भरलेला खंदक, त्यात असलेले मगर व सुसर, भूलभुलैया, खरं तर याच गोष्टी आश्चर्य वाटणाऱ्या आहेत। चला तर अशाच या महाराष्ट्राच्या 7 आश्चर्यापैकी एक असलेला देवगिरी किल्ल्याला आपण भेट देऊया। छत्रपती संभाजीनगर पासून 15 किलोमीटरवर असलेल्या या किल्ल्याचे मूळ नाव देवगिरी असे आहे। किल्ल्यात प्रवेश करताना पहिला दरवाजा दिसतो तो महाकाल दरवाजा। आश्चर्याची गोष्ट आहे की किल्ल्याचे लाकडी दरवाजे आपल्याला आजही सुस्थितीत पाहायला मिळतात। थोडं पुढे जाताच आपल्याला दिसतात प्रदर्शनात ठेवलेल्या तोफा। प्रत्येक तोफांच्या मागे आपल्याला माहितीचे फलक पाहायला मिळतात। इथेच आपल्याला 2 दरवाजांचे दर्शन घडते। त्यातील एक मुख्य दरवाजा असून दुसरा हा सैनिकांची दिशाभूल करण्यासाठी बांधलेला आहे। ऐकून आश्चर्य वाटेल, पण देवगिरी किल्ल्याला एकूण 52 दरवाजे आहेत आणि त्यापैकी 7 दरवाजे हे देवगिरी पर्यंत नेतात। किल्ल्यावर आपल्याला सुंदर नक्षीकाम बघायला मिळते। 4थ्या दरवाजाच्या आत प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूला जाताच आपल्याला दिसते ती सरस्वती बारव। याच दरवाजात प्रवेश करताना आपल्याला बघायला मिळतो तो चांद मिनार। दौलताबाद किल्ल्यावर अनेक मंदिरं आहेत। त्यात भारत माता मंदिर सर्वात लक्षवेधी आहे, कारण या मंदिराचा परिसर अतिशय भव्य आहे। हे मंदिर जैन वास्तुकलेचं एक उत्तम नमुना आहे। अर्थातच या मंदिराचे नाव भारत माता मंदिर हे स्वातंत्र्यानंतर पडलं आहे। पुढे आपल्याला पाहायला मिळतो तो गडाचा 5वा मुख्य दरवाजा। या दरवाजाच्या उजव्या बाजूस एक हेमाडपंथी वास्तू बघायला मिळते। महाराष्ट्रातील 7 आश्चर्यापैकी एक मानला जाणारा देवगिरी किल्ला हा एक ऐतिहासिक यादवकालीन किल्ला आहे, जो यादव राजा भिल्लम्मा याने इसवी सन 1187 मध्ये बांधला। असं म्हटलं जातं की निजामशहाला 12 वर्षापासून देवगिरी किल्ला जिंकता येत नव्हता। तो जिजाऊंचे वडील लखोजीराव जाधव यांनी इसवी सन 1572 साली स्वपराक्रमाने जिंकला। पण पुढे लखोजीराव जाधव, त्यांचे 2 पुत्र आणि नातू यांचा निजामशहाने निशस्त्र असताना देवगिरीच्या दरबारात विश्वासघाताने खून केला। 6व्या दरवाजात प्रवेश केल्यावर थोडे पुढे जाताच आपल्याला पाहायला मिळते ती मेंढा तोफ। या तोफेचं वैशिष्ट्य सांगितलं जातं की या तोफेत एका माऱ्यात एखादा गड किंवा किल्ला उद्ध्वस्त करण्याची क्षमता आहे। तोफ पाहून झाल्यावर पुढे आपल्याला दिसतो तो एक पूल आणि त्याखाली 40 फूट खोल खंदर, ज्यात आधी मगर, सुसर असायच्या।
शत्रू जर इथपर्यंत पोहोचलाच तर हा पूल उठवला जायचा आणि शत्रू जवळ एकच पर्याय उरायचा, तो म्हणजे या पाण्यातून जाण्याचा. जर चुकून शत्रूने हा पूल पार केलाच तर पुढे भूलभुलैया पाहायला मिळते, ज्यात सगळीकडे अंधार दिसतो. भूलभुलैयातून पुढे आल्यावर आपल्याला पाहायला मिळतं ते संकट विनायकाचं मंदिर. यादवांच्या काळात हे महादेवाचं मंदिर होतं. परकीय आक्रमणामुळे हे मंदिर उद्ध्वस्त झालं आणि पुढे नानासाहेब पेशवे यांनी येथे गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केली. असे मानले जाते की भगवान शिव या प्रदेशाच्या सभोवतालच्या टेकड्यांवर राहिले होते, म्हणून हा किल्ला मुळात देवगिरी म्हणून ओळखला जात होता, ज्याचा शाब्दिक अर्थ डोंगराचा देव आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बाजूला असलेला बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. धन्यवाद.